सर्वांना नमस्कार. सगळ्यांना उघडे आजच्या सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आहे. तसं बघायला गेलं तर सेशनला खूप उशीर झाला आहे. 10 मिनिटं उशीर झाला आहे. बरेचसे लोक येऊन वाट बघत आहे सेशनची आणि आपण सेशन उशिरा सुरू करत आहे. तर आजचा आपण सेशन सुरू करताना सर्वांना मी धन्यवाद देते. जे लोक नवीन आला आहात त्यांचं वेलकम. जुनी लोक तर आहेच, पण नवीन लोकांचं सुद्धा इथं वेलकम. भारती तुझा म्हणजे हे कॅमेरा बरोबर सेट कर. तुझा चेहरा नाही दिसत आहे, फक्त छत दिसते आहे. आणि बाकीचं ज्यांचं व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा म्हणजे बरं होणार. सो वेलकम 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 टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे सर्वज्ञ हिलिंग सेंटर. ह्या सर्वज्ञ हिलिंग सेंटर मध्ये इज माय वॉइस इज क्लिअर? येस, ओके. तर कसं असते ना की आमचं गेल्या 21 दिवसापासून हे सेशन सुरू आहे. 1 तारखेपासून तर 28 दिवसापर्यंत हे सेशन होतं. 21 दिवस अफर्मेशन म्हणून हे सुरू होतं आमचं. त्यानंतर आता 5 दिवसाचा वर्कशॉप सुरू केला आहे. ह्या 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला माइंड पॉवर आणि रेखी काय आहे ते सांगण्यात येणार आहे. 2 दिवसाच्या सेशनमध्ये माइंड पॉवर म्हणजे स्वतःचं माइंड आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर कसं काम करते ह्या गोष्टी सुद्धा मी काही शेअर केल्या. पण इथे जे काही नवीन लोक आहेत त्या नवीन लोकांना मला सांगणं गरजेचं आहे की माइंड पॉवर नक्की कसं काम करते ते. त्या माइंड पॉवरसाठी माइंड पॉवर म्हणजे काय असते की आपले जे मनामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये जे विचार चालतात त्या थॉट प्रोसेसनी आपण चालत असतो. त्या थॉट प्रोसेसनी सेकंड आपण चालत असतो. तर हे करत असताना नेमकं आपलं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लेवलवर कसा काय बदल होतो हे तुम्हाला सगळ्यांना कळून येतं. तर हे कळत असताना नेमकं आपण जीवन जगण्याची पद्धत आपली कशी असते आणि हे जीवन जगत असताना नेमकं आपल्याला कुठे बदल करायला पाहिजे हेच आपल्याला कळत नसतं. आणि हेच तुम्हाला माइंड पॉवरच्या ह्या सेशन मध्ये सांगण्यात येणार आहे. माइंड पॉवर आणि रेखी ह्यामध्ये मी परत आपलं एकदा स्वागत करते. आपण आलात आणि ह्या सेशन मध्ये आपल्याला 5 दिवसाचं सेशन आहे. त्या 5 दिवसाच्या सेशन मध्ये तुम्हाला बरंच काही गोष्टी शिकायला मिळणार आहे. सो जे नवीन लोक आले त्यांच्यासाठी खास करून मी काही स्क्रीन शेअर करणार आहे. ते स्क्रीन आपण बघायला पाहिजे आधी. स्क्रीन दाखवते आधी मी तुम्हाला. स्क्रीन दिसते तुम्हाला? येस, स्क्रीन दिसत आहे. हे बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफ मध्ये आपल्याला असंख्य प्रश्न येतात. असंख्य कुणाचा तरी नाही का माईक बंद करा बरं, आवाज येत आहे. ज्यांचा हे असेल खूप गोंधळ येत आहे. प्लीज माईक तुमचा बंद करा, डिस्टर्ब होत आहे इथे. तर हे तुम्हाला आपल्या विचार आपल्या माइंडमध्ये असंख्य विचार येत असतात. आता तुम्ही माझ्यासोबत बसून ना तरी तुमच्या माइंडमध्ये असंख्य विचार चालू आहेत की नाही चालू आहेत? सकारात्मक नकारात्मक हे विचार चालू असतात. आवाज येतोय माझा? ओके. सकारात्मक आणि नकारात्मक विचार चालू असतात. हे विचार चांगले की वाईट आपण ठरवतो, पण ते विचारांना आपण थांबवू शकत नाही. त्या विचारांना थांबवायचं म्हणजे काय? माणूस राहणारच नाही. पण माणसाला असंख्य विचार येते, पण त्या विचारावर म्हणजे ताबा मिळवणं तितकंच गरजेचं असते. तर आपल्याला व्हिज्युअलायझेशन हा तुम्हाला दिसत आहे. सपोज तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, तर आपण ती गोष्ट पाहिजे असण्यासाठी आपण आधी व्हिज्युअलाइज करतो की नाही मला ही गोष्ट हवी आहे. त्या गोष्टीचा पाठलाग करतो, व्हिज्युअलाइज करतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण रात्रंदिन कष्ट करतो. जसं आता आपण डोक्यात आणलं की मला एखाद्या ट्रिपला जायचं आहे, मला केरळला जायचं आहे.
तर आधी मी व्हिज्युअलायझेशन करेन की नाही मला केरळला जायचं आहे, त्याचं चित्र माझ्या नजरेसमोर आणेल. तिथे कुठले कुठले स्पॉट आहे, त्या स्पॉटमध्ये मला फिरायला जायचं आहे, ते स्पॉट समोर आणणार. म्हणजेच काय, आपण व्हिज्युअलायझेशन करणार. सेकंड आहे अफर्मेशन. अफर्मेशन कशा असल्या पाहिजे, आपल्या अफर्मेशन अशा स्ट्रॉंग असल्या पाहिजे. अफर्मेशन स्ट्रॉंग असल्यास निश्चितच आपण ध्येयप्राप्ती गाठू शकतो आणि आपलं जे उद्दिष्ट आहे स्वतःप्रती, परिवाराप्रती, ते साध्य करू शकतो. त्याच्यानंतर आहे मेडिटेशन. मेडिटेशन आपल्या जीवनामध्ये का बरं आवश्यक आहे? कारण आपण मेडिटेशन केलं तर आपलं लाईफ सकारात्मक याच्याने जाणार आणि आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळणार. तर आपण इथपर्यंत त्या दिवशी आपण अभ्यास केला होता. आता आपण पुढे जाणार आहोत, ते म्हणजे रेखी म्हणजे काय आहे. सो आज तुम्हाला मी सांगणार आहे रेकी. दिसते तुम्हाला रेकी? REIKI, रेकी. रेकी म्हणजे नेमकं काय आहे? बघून घ्या. रेकी आता तुम्हाला एक लेडीज झोपलेली दिसत आहे आणि जो इथे स्पर्श करताना दिसत आहे, एक ऊर्जा दिसत आहे. यालाच म्हणतात रेकी हिलिंग. ज्यांच्या हातातून जी एक ऊर्जा वाहत असते त्याला रेकी हिलिंग म्हणतात आणि हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हे आहे डॉक्टर मिका उसे, ज्यांनी रेकीचं संशोधन केलं आहे आणि यांचा जन्म झाला आहे 15 ऑगस्ट 1865 आणि मृत्यू आहे 1926ला. तर आपण यांच्याविषयी जाणून घेऊया. रेखी म्हणजे काय ना, रेखी आपल्याला आपल्या जीवनात काम करते हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर आता मला सांगा, इथे जे स्टुडंट बसले, जुने स्टुडंट आहेत, जुने स्टुडंटनी थोडंसं शेअरिंग करायचं आहे, कारण की त्यांचं शेअरिंग आजच्या या विद्यार्थ्यांना खूप मोठं मुलाचं मार्गदर्शन ठरणार आहे. इथे जुने स्टुडंट बसलेले आहेत. जुने स्टुडंटनी आपलं शेअरिंग केलेल्या जुन्या स्टुडंटना विनंती करते की तुम्ही 21 दिवस इथे सेशन केलं. 21 दिवसाच्या सेशन मध्ये तुम्हाला काय काय मिळालं? प्रिया मॅडम, आपण सांगू शकता की तुम्हाला काय मिळालं 21 दिवसाच्या सेशन मध्ये? त्यानंतर आपण पुढे जाऊया. येस मॅडम, आपण सांगता का? हम्म, 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 हम्म. थँक्यू सो मच. हम्म, 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 हम्म. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर इथे सविता आहे. सविता मॅडम, तुम्ही पण सांगू शकता की तुम्हाला कसं वाटलं? हम्म, हम्म, लोड आयडी आपल्याला ते हम्म. ते जसं जसं तसं तसं आपल्याला अनुभव येतो. काय आम्ही काय हम्म, हम्म. येस. पण हा, आपण जे शिकतो आपण एवढं आपण आपल्या मनातून त्या इच्छा जेवढ्या आपण असं शुद्ध मनाने तेवढ्या तो साकार होईल. येस.
तर आता इथे मॅडम सविता मॅडम आहेत, प्रिया मॅडम आहेत, यांनी शेअर केलं कारण की आमचं 1 तारखेपासून तर 28 दिवसापर्यंत हे सेशन चाललं. म्हणजे 21 दिवसाचं होतं, त्याच्यामध्ये काही गॅप गेल्या. पण तिथे त्यांना शिकवण्यात आलं अफर्मेशन म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तुम्ही तुमचे विचार कसे बदलू शकता. त्यांना वेगवेगळ्या रेमेडीज दिल्या होत्या, त्या रेमेडीज त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असर दिसून आला आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रेखी म्हणजे काय, तुम्हाला चित्रात दाखवलंय रेखी म्हणजे काय. तर सर्वात आधी तुम्हाला हे सांगू इच्छिते की रेखी ही कुठली फॉरेनची ही नाहीये, जसं असं तर जपानची चिकित्सा आहे, बट ही आपल्याच हिंदुस्थानातली, आपल्याच भारतातली आपलीच पौराणिक विद्या आहे. जसं तुम्हाला माहीतच असेल की कृष्णाने कंसाची जी दासी होती, कुब्जा दासी होती, ती अशी कुबड घालून चालायची. तर श्रीकृष्णाने तिच्या ज्या कुब्जे दाशेवर हात ठेवला, म्हणजे काय ठेवलं, त्यांनी स्पर्श केला, ही स्पर्श चिकित्सा आहे. आणि तिचं ते कुब्जेचं जे कुबड निघालं होतं, ते कुबड गायब झालं. श्रीरामांनी अहिल्या म्हणजेच अहिल्याला श्राप मिळाला होता आणि श्राप मिळाल्यानंतर ती एक दगड झाली होती. मग त्या दगडाला सुद्धा श्रीरामांनी स्पर्श करता, त्या दगडाला स्पर्श केल्याबरोबर अहिल्याचं एका स्त्रीमध्ये रूपांतर झालं. म्हणजेच काय, तर ही आपल्या भारतातूनच दुसऱ्या देशात गेली. कारण की काय झालं, तेव्हा श्रीकृष्ण, श्रीराम जेव्हा हे आले होते, हे देवता आपल्या धर्तीवर आले होते आणि त्यांनी आपल्या वाणीतून, आपल्या स्पर्शातून लोकांना बरं केलं होतं. पण त्यानंतर ही कला, ही जी विद्या आहे, विद्या म्हणजे गायब झाल्यासारखी झाली. जे ऋषीमुनी होते, ते ऋषीमुनी काय करायचे, एखाद्या व्यक्तीला समजा श्राप द्यायचं असलं तर आपल्या याच्यातलं ते पाणी घ्यायचं, पाणी घेतल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचे आणि ते पाणी एखाद्या व्यक्तीवर शिंपायचे आणि काहीतरी मंत्र पुटपुटायचे. म्हणजेच त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या भावना त्या व्यक्तीवर टाकायचे, पाणी टाकायचे आणि तो व्यक्ती, त्या शाप दिलेला व्यक्ती जसा त्या व्यक्तीला पाहिजे होता तशा पद्धतीने तो व्यक्ती, शापित व्यक्ती व्हायचा. किंवा त्याला शापमुक्त करायचं असेल त्या व्यक्तीला, तरी ते पाणी शिंपायचे. म्हणजेच काय व्हायचं, ही विद्या प्राचीन विद्या आहे. पण याचा खूप खूप खोलवर अभ्यास आपण केला तर आपल्याला त्याचं डीप नॉलेज मिळत जाते. नंतर काय झालं, गौतम बुद्धांनी आपल्या गौतम बुद्ध होते. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा त्यांच्या कमलसूत्र ह्या यांच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की ते स्पर्श चिकित्सा केल्यानंतर जसे ते जंगलामध्ये भटकायचे, मग त्यांना औषधी नाही मिळायची किंवा आपल्याला आपले जे त्यांचे अनुयायी होते, ते अनुयायी रस्त्यामध्ये त्यांना काही होईल, मग त्यांना ते विद्या त्यांनी ग्रहण केली. जसं गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ती विद्या ग्रहण करण्यात आली आणि ती विद्या म्हणजे स्पर्श चिकित्सा होती. जसं मग त्यांचे अनुयायी भरपूर देशामध्ये गेले. जसं जपान असेल, तेबिलान असेल, इथे-तिथे गेले आणि त्यानंतर ती आपली भारतातलीच विद्या हे विदेशामध्ये गेली. विदेशामध्ये गेल्यानंतर काय झालं, जसं आजकाल आपण म्हणतो, की योग आपल्या भारतातलाच आहे. पण जेव्हा तो भारत सोडून विदेशामध्ये गेला, आपण काय करतो? आपण जेव्हा योग म्हणजे मी प्राणायाम करते, योग करते, योग नाही म्हणत, मी योगा करायला जाते. म्हणतो ना आपण, काय करायला जातो? मी योगा करायला जातो. पण मूळ शब्द काय आहे? योग. योग हा मूळ शब्द आहे. पण त्या योग शब्दाचा आपण वापर न करता योगा शब्द म्हणतो. आणि ह्याच याचं स्पर्श चिकित्सा जी आहे रेखी, याला स्पर्श चिकित्सा म्हणतात. जसं जपानीमध्ये आपण याला आता रेखी म्हणतो, तर सर्वव्यापी जीवनशक्ती म्हणजेच रेखी. याला इंग्रजीमध्ये लाईट म्हणतात. हिंदूमध्ये आपण याला म्हणतो, हिंदू धर्मानुसार स्पर्श चिकित्सा. आता हे स्पर्श चिकित्सा कशी? तर जसं हे आपला हात आहे, आपलं संपूर्ण शरीर आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये 7 चक्र असतात. तसे तर 108 चक्र असतात. पण जे मुख्य चक्र आहे आपल्या नाभीपासून तर खालपासून तर आपल्या आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्रापर्यंत आपले 7 चक्र आहे. हे चक्र सपोज ऍक्टिव्ह झाले, तर आपल्याला आपली स्वतःची बिमारी नष्ट करता येते. तर हे नष्ट करण्यासाठी आपल्याला त्याची विद्या नाहीये. मग ती विद्या आल्यानंतर, विद्या ग्रहण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठलं दुखणं असलं, ते दुखणं आपण कशा रीतीने घालवू शकतो, हे सुद्धा रेखीद्वारे शिकवलं जाते. आता मी सांगते डॉक्टर मिका उसे बद्दल. जे चित्र मी तुम्हाला दाखवलंय ते डॉक्टर मिका उसे यांचं आहे. मी त्यांची शिष्या डॉक्टर मिका उसे यांची मी कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळे आपल्या जीवनात रेखी आली. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांनी सांगितलं
पण कालांतराने ती विद्या लुप्त झाली. डॉक्टर मिकाओशी हे जपानचे होते. त्यांना ते प्रोफेसर होते आणि हे गौतम बुद्धांचे शिष्य होते. जसं बौद्ध धर्मामध्ये विपස්සना हे करतात, त्या विपස්සनाचे ते विपස්සना करायचे आणि ते विपස්සना म्हणजेच मेडिटेशन करायचे. आणि मेडिटेशन करत असताना एक प्रोफेसर होते. प्रोफेसर असताना त्यांच्या स्टुडंटनी त्यांना प्रश्न विचारला की सर, असं काही नाही का जगामध्ये की ज्या विद्येमुळे एखादा व्यक्ती तंदुरुस्त होऊ शकेल? आणि डॉक्टर मिका हुसेननी भरपूर पुस्तकाचं अध्ययन केलं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की कमाल सूत्र हे भगवान गौतम बुद्धांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात सुद्धा रेखीचा उल्लेख केलाय, म्हणजेच स्पर्श चिकित्साचा उल्लेख केला आहे. तर हा उल्लेख केला असताना डॉक्टर मिका हुसेननी त्यांच्या स्टुडंटची गोष्ट आपल्या मनावर घेतली आणि ते तपश्चर्या करायसाठी माउंट कोरिया, जपानमध्ये जे आता तुम्ही सर्च कराल तर माउंट कोरिया ते खूप मोठं फेमस हे झालं आहे. माउंट कोरिया इथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी 21 दिवस न खाता न पिता तपश्चर्या केली. आता त्या कमलसूत्र ह्या पुस्तकामध्ये सांगितलंय, जो कोणी व्यक्ती न खाता न पिता तपश्चर्या करेल तर मी त्या व्यक्तीला माझं दर्शन देणार. दर्शन देणार इन द सेन्स की त्यांच्यामध्ये ती शक्ती मी प्रगट करणार. मग डॉक्टर मिका हुसेन हे माउंट कोरियाला गेले. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. जेव्हा माउंट कोरियाला गेले तेव्हा खूप घोर अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये ते 21 दिवस तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपलं जे हे आहे मेडिटेशन त्यांनी केलं. सोबतच नक्कीच दगड घेऊन गेले. एका पिशवीमध्ये 21 दगड घेऊन गेले आणि त्यांना कसं कळलं 21 दिवस झाले बा म्हणून. मग ते रोज करायचे. आज एक दिवस पूर्ण झाला, सकाळपासून सायंकाळपर्यंत एक दिवस झाला, मग एक दगड काढायचे. असं त्यांचं रुटीन सुरू होतं, न खाता न पिता. आणि 21 दिवस 20वा दिवस झाला. मग 20वा दिवस झाला, मग त्यांना असं लक्षात आलं की अजून मला शक्तिपात नाही झाला आणि ते मनात खूप विचार करायला लागले की मला अजून काहीच नाही झालं. पण मग जेव्हा आकाशामधून जसं म्हणू आपण की आकाशवाणी होते, तसं जपानमध्ये त्यांना त्यांच्या भाषेमध्ये काही चित्र दिसायला लागले, काही सिम्बॉल दिसायला लागले आणि हे सिम्बॉल म्हणजे त्यांचा निसर्गाने केलेला शक्तिपात होता. हा शक्तिपात इतका दिव्य स्वरूपात होता, इतक्या दिव्य स्वरूपात होता की ते इतके आनंदी झाले की निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला बा म्हणून. मग जेव्हा ते 21 दिवसानंतर खाली उतरायला गेले, खाली उतरता उतरता त्यांना ठेच लागली. ठेच लागली, त्यांच्या अंगठ्यातून रक्त भरभरून व्हायला लागलं. मग त्यांनी काय केलं, तिथे जिथे त्यांना लागलं होतं तिथे त्यांनी आपला हात ठेवला. स्पर्श केल्याबरोबर तिथलं रक्त वाहणारं रक्त थांबलं आणि त्यांना आनंद झाला की मी स्वतःचा शक्तिपात स्वतः केला. आणि जेव्हा त्यांनी अंगठ्याला पकडलं, रक्त वाहणं थांबलं, त्यांना जाणवलं की नाही, आपल्या हातातूनच ऊर्जा वाहत आहे. मग जसे ते खाली आले, खाली आल्यानंतर त्यांना खूप भूक लागली होती. खूप भूक लागल्यानंतर त्यांना वाटलं की आता काहीतरी खायला पाहिजे. मग ते हॉटेलमध्ये गेले. जवळच एक हॉटेल होतं आणि त्यांनी म्हटलं, मला खायला काहीतरी द्या. मग तिथल्या मालकाने म्हटलं, तुम्ही त्यांच्याकडे पाहून म्हटलं की तुम्ही वयस्कर दिसता, तुमचं वय 60 वर्षाचं आहे, तुम्ही आता काहीतरी लिक्विड मध्ये घ्यावा. मग त्यांनी नाही म्हटलं, मला खायलाच पाहिजे. मग त्यांनी जेवण केलं. जेवण करत असताना त्यांचं लक्ष त्यांच्याच इथे काम करणाऱ्या एका मुलीवर गेलं. तिचा चेहरा पूर्ण दाढी इतकं सुजली होती. मग त्या डॉक्टर मिका हुसेननी त्या हॉटेल मालकाला विचारलं की मी हिला स्पर्श करू शकतो का? त्या हॉटेल मालकाने परवानगी दिली. ती मुलगी म्हणजे त्या हॉटेल मालकाची नातीन होती. मग डॉक्टर मिका हुसेननी तिला स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर तिचं जे दाढीचं दुखणं होतं, काही मिनिटातच ते दुखणं थांबलं. ते दुखणं थांबल्यानंतर त्यांना वाटलं की नाही, माझी ऊर्जा वाढत आहे. मग त्यांना समाजाप्रती काहीतरी करायचं होतं. समाजाप्रती काहीतरी करायचं होतं. मग त्यांनी ठरवलं की ह्या समाजातल्या लोकांसाठी मी काहीतरी करणार. मग ते बेघर वस्तीमध्ये गेले आणि बेघर वस्तीमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या भिकाऱ्यांना, आपण भिकारी म्हणतो आपल्यामध्ये, जपानमध्ये जे बेघर वस्तीमधले जे लोक होते त्या लोकांना ते स्पर्श करून दुरुस्त करायचे. पण काय व्हायचं, त्यांचं एकच म्हणणं होतं, दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही ही वस्ती सोडून दुसऱ्या वस्तीमध्ये राहायला जा. पण ते भिकारी त्याच वस्तीमध्ये येऊन राहायचे. मग त्यांना खूप दुःख झालं की माझी विद्या ही कुठेतरी वाया चालली. मग ते आपलं
मध्ये गेले, दरवाजा करून ध्यानात बसले आणि विचार करू लागले की माझं कुठे चुकत आहे. मग त्यांना जाणीव झाली की पहिली गोष्ट तर रेखी अशी आहे, कोणी मागितल्याशिवाय द्यायची नाही. दुसरा नियम होता की जो व्यक्तीने रेखी दिलं त्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी घ्यायचंय. दान स्वरूपात पाहिजे असेल, दान स्वरूपात द्या. नाही तर आता माझा समजा मुलगा आहे, तर मी अशा मुलाला म्हटलं की मला मी त्याला रेखी दिली आणि मला काहीतरी आणून दे. तुम्हाला पाणी देणार, काही देणार. पण आपला स्वतःच्या नातेवाईकांना पण देऊ शकतो. पण इतरांना जेव्हा रेखी देतो, तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी पाहिजे असते. मग डॉक्टर मिकाऊस यांनी तिथे न थांबता आपली एक चांगल्या वस्तीमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी आपला दवाखाना काढला. आता तुम्ही म्हणाल की जपान सारख्या प्रगत देशामध्ये अशा अंधविश्वासाला जागा नाही आणि तेच झालं. कालांतराने त्यांचा दवाखाना तसाच होता. पण म्हणतात ना की भुकेलेला काही पण चालतं. तर एक व्यक्ती होता तो खूप ग्रस्त होता पोटाने. त्यांनी खूप दवाखाने केले होते. आणि मग तो जेव्हा मिकाऊस यांच्या दवाखान्यामध्ये गेला आणि त्याला खूप बरं वाटलं जेव्हा डॉक्टर मिकाऊसने त्याला संपर्क केलं. आणि त्यानंतर तो व्यक्ती बरा झाला आणि त्यांनी आपल्या संपूर्ण जसं आपलं गाव आहे त्या तिथे जपानमध्ये सांगितलं आपल्या भाषेमध्ये की मला डॉक्टरांनी बरं केलं, बरं केलं, बरं केलं. आणि त्यामुळे रेखीचा प्रचार आणि प्रसार तिथून होत चालला. त्यानंतर बरेचसे असे किस्से झाले, जसे की हवाई टकाटा ह्या ज्या होत्या, यांच्या प्रेरणेमुळे आज आपल्या भारतात आणि इतर देशामध्ये हवाई टकाटा यांचं नाव उल्लेखनीय आहे, कारण की त्या मूळच्या जपानच्या होत्या. पण त्या अमेरिकेला लग्नानंतर गेल्या. तिथे त्यांना 4th स्टेजचा कॅन्सर झाला होता आणि जेव्हा त्या हवाई टकाटा जपानला आल्यानंतर त्यांचं चिकित्सा झाली आणि त्यांचा 4th स्टेजचा कॅन्सर हा बरा झाला आणि त्यांना वाटलं की नाही, ह्या रेकीमध्ये काहीतरी दम आहे. आणि तेव्हापासून हवाई टकाटा यांनी बार्बर पॉलाहरा, शालिनी जुर्वे अशा भरपूर रेखी मास्टर झाल्या. त्यांनी 22 ग्रँड मास्टर केल्या. आजही अमेरिकेसारख्या प्रगत देशात तुम्ही जेव्हा जाल तर तुम्हाला सर्च करा रेखी इन हॉस्पिटल, तर तुम्हाला तिथे रेखीचं संपूर्ण इतिहास तुम्हाला भेटेल. आणि हा इतिहास तुम्हाला सर्च केला तर कुठेही मिळू शकतो. हा असा रेखीचा प्रवास आहे. आता आपल्याजवळ फक्त 5 मिनिट आहेत. 5 मिनिटानंतर मी परत लगेच दुसरा क्लास सुरू करणार आहे, कारण की याची मर्यादा संपत आहे आणि मी 5 मिनिटांनी तुम्हाला दुसरी लिंक पाठवणारच आहे. जोपर्यंत हे सुरू आहे तोपर्यंत मी सांगते. ओके. तर आज ही रेखी आपल्या जीवनात आली, आपलं भाग्य समजायचं. कारण की कसं असते ना, माझं वाक्य नेहमीच असते, तुमच्या घरी 2 बॉक्स आहेत. एका बॉक्समध्ये मेडिसिन आणि एका बॉक्समध्ये रेखी आणि सकारात्मक ऊर्जा. मेडिसिन तुम्हाला पैसा खर्च करण्यासाठी बॉक्स आहे आणि एका बॉक्समध्ये रेखीचे 5 तत्व आणि रेखी आहे. तुम्हाला निवडायचं काय आहे? चॉईस तुम्ही काय निवडू शकता? तुम्हाला काय पाहिजे जीवनामध्ये? तर माझे काही जे जुने स्टुडंट आहेत, ते जसं तुम्हाला आधी सांगितलं, प्रिया निशाने मॅडम तुम्ही बोलू शकता, कारण की मगाशी तुमचा आवाज हे जो होत नव्हता. आता तुम्ही बोला, का बरं पाहिजे रेखी तुमच्या जीवनामध्ये? रेखी जीवनामध्ये बरंच बदल घडून येते त्या रेखीमुळे. आणि जे आपण नाही शिकले, नाही अनुभव आले, ते या रेखी माध्यमातून आपण शिकतो हं, आणि अनुभव घेत आहोत. हं, जसं हॅलो. हं. बोला ना. हा, जसं मेडिटेशनचं ज्ञान ते हं, की पाणी चार्जिंग कशी करायची ते सुद्धा. हं. आणि त्यात आलाय आणि आवाज कमी बंद करा बरं. ते सुद्धा जाणण्यात आलं. हं, ते सुद्धा त्या रेखीच्या माध्यमातून झालेलं आहे. हं. असे हे रेखीचं अनुभव मी शेअर केली आहे आणि पुढे जे शिकवण्यात येईल ते नक्कीच मी शिकेन. हां. आता हेच सांगणार आहे, की रेखी आपल्या जीवनामध्ये कशी एंटर करते आणि कसं काय बरं आपल्या जीवनामध्ये त्याचा लाभ मिळते. जसं
सविता मॅडम आहे, त्याच्यानंतर सरिता मॅडम आहे. मॅडम तुम्ही सांगू शकता की रेखी कसं तुम्हाला 5 दिवसामध्ये अनुभव दिला? रेखी नाही तर आपला अफर्मेशननी कसा अनुभव दिला? सारिका? येस? सारिका? परमेश्वर मेडिटेशन जे परमेश्वर मेडिटेशन पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि दिवसभराची ऊर्जा आपल्यामध्ये पूर्ण राहते मेडिटेशन केल्यामुळे खूप छान वाटतं. खूप छान वाटलं. येस. इथे मृणाल आहे. भरपूर जण स्टुडंट जे जुने आहेत त्यांनी मुलंय. तर तुम्हाला कसं वाटतं मृणाल मॅडम इथे? खूप चांगला अनुभव आहे माझा. व्यक्तीमुळे जीवनात पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जनरली कसं काही जगत असतो. पण की जीवन हे असं मोठं आहे, मस्त आहे आणि आपल्या मर्यादा पण खूप साऱ्या आहेत. आपलं कसं जीवन असते त्याच्या बाहेर आपण आपल्या इच्छा आकांक्षा करू शकतो आणि ज्या आहे आपण त्याला म्हणजे ते शकतो. फेस करू शकतो की बाबा हे असं करत आहे. पण ते नाही आणि शक्य नाही. पण हे शक्य आहे. आणि आपल्याला शब्दामध्ये हे सर्व गोष्टी शक्य आहेत. ती शक्य आपल्यामध्ये आहे. ती आहे आपल्यामध्ये. आपल्याला येस.